नागपुर के हुडकेश्वर पुलिस ने चाकू की नोक पर लूटपाट करने वाले गिरोह का पर्दाफाश करते हुए महज 24 घंटे के भीतर एक शातिर आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपियों ने लिफ्ट मांगने के बहाने एक व्यक्ति को बंधक बनाकर उसके मोबाइल से ऑनलाइन पैसे ट्रांसफर करवा लिए थे। पुलिस ने इस मामले में लूट के पैसे और वारदात के इस्तेमाल हथियार व वाहन बरामद कर लिए हैं। शिकायतकर्ता गुड्डू मनोहर भानावकर के मुताबिक 11 मई की शाम जब वह अपना काम निपटा कर लौट रहे थे तब दो अज्ञात युवकों ने उनसे लिफ्ट मांगी। रास्ते में आरोपियों ने चाकू दिखाकर उन्हें डराया और मारपीट भी की। आरोपियों ने जबरन उनके मोबाइल से पेटीएम के जरिए कुल 29,000 रुपए अपने अकाउंट में ट्रांसफर करवा लिए थे। घटना की गंभीरता को देखते हुए हुडकेश्वर पुलिस ने तकनीकी जांच शुरू की और पेटीएम ट्रांजैक्शन के आधार पर आरोपी शेख रेहान शेख साकिर को धर दबोचा। पुलिस ने आरोपी के पास से लूट में इस्तेमाल किया गया चाकू, एक ओप्पो मोबाइल और वारदात में प्रयुक्त सफेद रंग की एक्टिवा जब्त की है। यह पूरी कार्यवाही वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे और उनकी टीम द्वारा अंजाम दी गई है। फिलहाल पुलिस आरोपी के फरार साथी की तलाश कर रहे हैं। एक तक्रारदार आलेला होता, त्याचं नाव तक्रारदाराचं नाव आहे गुड्डू मनोहर भानावकर, वय 27 वर्ष, राहणार टिमकी आणि टिमकी येथे तहसील। हे त्या दिवशी 11 तारखेला चिमूरवरनं त्यांचं एक सोलरच्या येथे ते नोकरी करतात। त्या कामानिमित्त चिमूरवरनं नागपूरला येत असताना दिगोरी नाक्याजवळ एका आरोपी नामे त्यांनी थांबवलं आणि त्याला लिफ्ट मागितली आणि लिफ्टमध्ये लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर दूर गेल्यानंतर त्यांनी चाकू मागून पोटाला लावून त्याला दुसरीकडे घेऊन गेला आणि तिथे याच्याकडून याच्या बॅगमध्ये 1000 रुपये होते तक्रारदाराच्या, त्याच्या बॅगमधून 1000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले। तर आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं। अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख साकिर, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, याला आपण अटक केलेला आहे। अजून एक आरोपी आपल्याला आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे। आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे। यापूर्वी यांनी शेख रेहान शेख साकिरवर क्राईम आहेत, 2 गुन्हे आम्हाला निष्पन्न झाले आणि पुन्हा बरेच पोलीस स्टेशनच्या हुडकेश्वर येथील पण आम्हाला 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहे। गुन्ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे CCTV फुटेज प्राप्त नव्हते, कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, परंतु UPI द्वारे जे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्या बेसवर, परंतु आरोपी मोबाईल पण त्याचा नव्हता, मोबाईल पण टाकून तो पळून गेलेला होता। तर निव्वळ त्याचा फोटो आणि संशयित याच्या दृष्टीने याच्यावर तपास करून आमची जी टीम आहे, API बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, संतोष सोनटक्के, संदीप पाटील, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि प्रज्वल वाणी या टीमनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये हा 24 तासात निष्पन्न केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे।